मित्रांनो, सोशल मीडियावर केव्हा काय व्हायरल होईल हे सांगताच येत नाही। यातच टेक्नॉलॉजीची साथ असल्यामुळे अनेक बाबींना एडिट करून कोणतेही फोटो, पोस्ट किंवा इतरही जोडून व्हायरल करण्याचा प्रचंड ट्रेंड चाललेला आहे। असेच काही अमरावती जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान पाहायला मिळत आहे। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष प्रचाराच्या कामाला लागले आहेत। यातच एकमेकांवर टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप व पोस्टरबाजी ही सुरू आहे। परंतु सोशल मीडियावर निवडणूक प्रचारासाठी काहीतरी वेगळीच कलाकारी समोर आली आहे। यात रवी राणा, प्रवीण पोटे व इतर भाजप पदाधिकारी हे बलवंत वानखडे यांचा प्रचार करत असल्याचे भासवले आहे। मित्रांनो, आपण या फोटोमध्ये पाहू शकता की फोटोच्या वरच्या बाजूला बलवंत वानखडे यांचे प्रचार बॅनर आहे आणि खाली रवी राणा, प्रवीण पोटे, शिवराय कुलकर्णी व इतर भाजप पदाधिकारी हे उभे असून हातांनी 2 बोट दाखवत आहे किंवा 2 नंबरचे बटन दाबा असे भासवले जात आहे। परंतु अमरावती सिटी न्यूज चॅनलने या बॅनरची सत्यता जाणण्याकरिता पडताळणी केली असता फॅक्ट चेक मध्ये हा बॅनर खोटा ठरला आहे। मित्रांनो, अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या फॅक्ट चेक मध्ये रवी राणा व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हा ओरिजिनल फोटो 5 एप्रिल रोजी भाजप प्रचार कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आलेला होता आणि 2 बोट दाखवत ते विजयाचे चिन्ह दाखवत होते। म्हणजेच यावरून हे स्पष्ट होते की हे फोटो एडिट करून मर्ज केलेले आहे। आता या मर्ज केलेल्या फोटो मध्येच आणखी एक फोटो व्हायरल होत आहे। त्यात या मर्ज केलेल्या फोटो मध्ये सर्वात वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आलेले आहे व सर्व मतदारांना भ्रमित करण्यात येत आहे की नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बलवंत वानखडे यांचा प्रचार करत आहे। परंतु अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या फॅक्ट चेक मध्ये हा बॅनर खोटा ठरला असून भाजप पदाधिकाऱ्यांचा ओरिजिनल फोटो हा भाजप प्रचार कार्यालयाबाहेरचा आहे आणि बलवंत वानखडे यांचा फोटो मर्ज करून हे यांचा प्रचार करत असल्याचे भासवले जात आहे। त्या मित्रांनो, यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।